नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी आणि स्वादिष्ट अशी साबुदाणा आणि शेवयांची खीर. मार्गशीर्ष महिन्यात देवीला नैवेद्य म्हणून ही खीर अनेक घरात केली जाते. कमी साहित्यात लगेच तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी ही गोड खीर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवून पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: अर्धा कप शेवया. ह्या मी गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत, पण या भाजलेल्या नाही आहेत, त्यामुळे आपण त्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. अर्धा कप भिजवलेले साबुदाणे. हे मी पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजवून ठेवले होते. 3 मोठे चमचे कंडेन्स मिल्क. केसर हे ऑप्शनल आहे. 1 कप पाणी. अर्धा लिटर दूध. 4 ते 5 वेलची. 4 ते 5 बदाम. 10 ते 15 बेदाणे. 5 ते 6 पिस्ता. 5 ते 6 काजू. 2 मोठे चमचे तूप. 4 मोठे चमचे साखर. सर्वात प्रथम आपण गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवूया. ह्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालूया. तूप गरम झाले की ह्यामध्ये कापलेले बदाम, काजू आणि पिस्ता सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले आहे. ह्यामध्ये आपण भिजवलेले बेदाणे घालूया. बेदाणे हे लवकर भाजले जातात, त्यामुळे ते शेवटी भाजायचे. आता सर्व ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले आहेत आणि बेदाणे सुद्धा फुगले आहेत, त्यामुळे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. या शेवया भाजलेल्या नसल्यामुळे आपण त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 2 छोटे चमचे तूप घालूया आणि चांगले भाजून घेऊया. आता शेवया चांगल्या भाजून झाल्या आहे. आपण यामध्ये 1 कप पाणी घालूया. तुम्हाला जर पूर्ण खीर ही दुधाची करायची असेल तर तुम्हाला 1 लिटर दूध लागेल. आता ह्या शेवया आपण या पाण्यामध्ये 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. आता पाण्याला कड आली आहे. आपण यामध्ये भिजवलेले साबुदाणे घालूया. हा साबुदाणा मी स्वच्छ पाण्यातून 2 वेळा धुवून काढला आहे. त्यानंतर थोडे पाणी घालून हा 1 तासासाठी भिजत ठेवला होता. आता साबुदाणा आणि शेवया मध्यम आचेवरती शिजवून घेऊया. हे असे ढवळत राहायचे आहे, जेणेकरून शेवया कढईला लागणार नाही. आता साबुदाणा आणि शेवया चांगल्या शिजल्या आहेत. साबुदाणा सुद्धा पारदर्शक झाला आहे. यामध्ये आता आपण अर्धा लिटर दूध घालूया. त्याचसोबत केसर घालूया, जे लक्ष्मीला खूप प्रिय आहे. जर साबुदाणा आपण भिजवला नाही आणि तो फक्त धुवून वापरला तर साबुदाणा शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे साबुदाणा 1 तास भिजवूनच वापरा. आता मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळायचे आहेत, जेणेकरून दूध खाली लागणार नाही. आता ही वेलची आपण 2 मोठे चमचे साखरेसोबत वाटून घेऊया. आता या खिरीमध्ये आपण भाजलेले ड्रायफ्रुट्स घालूया. आता या खिरीमध्ये 2 मोठे चमचे साखर घालूया. चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर खीर थोडी घट्ट व्हायला लागते, त्यामुळे तुम्ही इथे दूधही घालू शकता. आता यामध्ये 3 मोठे चमचे मिल्कमेड घालायचे आहे. तुम्ही यामध्ये अमूलचे किंवा नेस्लेचे मिल्कमेड वापरू शकता. आता 2 ते 3 मिनिटांसाठी ही खीर आपल्याला मंद आचेवर शिजवायची आहे. आता यामध्ये वेलची पूड घालूया आणि ढवळून घेऊया. सगळ्यात शेवटी वेलची पूड घातल्यामुळे त्याचा स्वाद टिकून राहतो. आता आपली साबुदाणा आणि शेवयांची खीर तयार झाली आहे. आपण त्याला सर्व्ह करूया. तर मंडळी, अशी आपली स्वादिष्ट आणि अगदी सोपी साबुदाणा शेवयांची खीर तयार झाली आहे. मार्गशीर्ष नैवेद्यासाठी ही खीर नक्की करून बघा. घरात सगळ्यांनाच खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.